श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे हनुमान जयंती. त्याचबरोबर चैत्र पौर्णिमा देखील आलेली आहे. म्हणजे चैत्र पौर्णिमेलाच हनुमान जयंती ही साजरी केली जाते. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी ही येत असते, परंतु चैत्र महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते तिला विशेष असं महत्त्व दिलं जातं. चैत्र महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यामध्ये नवरात्र सुद्धा साजरी केली जाते आणि त्याचबरोबर चैत्र पौर्णिमेला विशेष अशी सेवा आणि उपाय करून इच्छित फलाची प्राप्ती होते. तर बघा, या दिवशी मंगळवार आलेला आहे आणि मंगळवारच्या हा जो वार आहे तर तो हनुमानांना समर्पित आहे. आणि त्याचबरोबर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती असते आणि हनुमान जयंती आणि हनुमानांचा मंगळवार हा एकाच दिवशी आल्यामुळं या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व हे प्राप्त झाले. तर पहा, पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची, भगवान श्रीहरी विष्णूंची, त्याचबरोबर सत्यनारायण भगवान यांची सुद्धा आपण या दिवशी पूजा करत असतो. बरेच जण पौर्णिमेला सत्यनारायण हे घालत असतात. आणि आता आपल्याला हनुमानांची सुद्धा पूजा करायची आहे आणि काही उपाय देखील करायचे आहेत. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपल्या कठीणातील कठीण इच्छा ह्या 24 तासात पूर्ण होतील. त्याचबरोबर आपल्या घराला काही दोष लागलेले असतील, अडचणी असतील, संकट असतील तर ते सुद्धा दूर होऊन जातील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल इतका हा प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय हनुमान किंवा जय श्रीराम असं लिहायला विसरू नका. चैत्र महिन्यामध्ये आलेली ही चैत्र पौर्णिमा अतिशय शुभ मानली जाते आणि या शुभ दिनी स्नान करण्याला, त्याचबरोबर दान करण्याला या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व हे दिलं जातं. असं म्हटलं जातं की पौर्णिमेच्या दिवशी दान हे करावं आणि या दिवशी जर दान केलं तर आपले पित्र जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद हे पितृ आपल्याला देत असतात. आपल्या मनोकामना देखील पूर्ण होतात. त्यामुळेच पहा, ह्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला जसं जमेल त्याप्रमाणे आपल्या यथाशक्तीनुसार थोडं का होईना आपल्याला दान हे करायचं आहे. तर दान करताना तुम्ही वस्त्रदान करू शकता, अन्नदान करू शकता, त्याचबरोबर एखाद्या गरजू व्यक्तीला एखादी छोटीशी वस्तू जरी तुम्ही घेऊन दिली तरी सुद्धा चालेल. तर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्याला फक्त दान करायचं आहे. त्याचबरोबर आपण पवित्र गंगेमध्ये जर जाऊन स्नान केलं तर त्याचं पुण्य हे आपल्याला प्राप्त होते. आपल्या पापांचा नाश होतो. त्याचबरोबर आपण काही कळत नकळत काही पापे केली असेल ते सुद्धा नष्ट होऊन जातात आणि पितरांचे आपल्याला आशीर्वाद लाभले जातात. त्यामुळे जर तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करण्याला जमलं तर तुम्ही नक्की पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करा. परंतु प्रत्येकालाच पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करायला शक्य होत नाही. त्यामुळे पहा, आपल्याला काही अंघोळीच्या पाण्यामध्ये वस्तू टाकायच्या आहेत. त्या वस्तू जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तर आपल्याला पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं आणि आपल्याला मृत्यूनंतर मोक्षप्राप्ती होते. आपल्या मनोकामना, इच्छा ह्या पूर्ण होतात. तर पहा, प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपण भरपूर सारे कष्ट, मेहनत करत असतो आणि त्या कष्ट मेहनतीला आपल्याला नशिबाची साथ मिळणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपल्याला काही उपाय जर आपण केले तर आपल्याला नशिबाची साथ मिळते. आता बघा, हे जर स्नान आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून जर केलं तर आपल्याला काही नजरदोष लागलेला असेल किंवा आपल्या घरातील मुलांना काही नजरदोष लागलेला असेल, शत्रुबाधा असेल किंवा काही बाधा लागलेली असेल, करडी बाधा असेल, असे काही बाधा असतात त्या दूर करण्यासाठी आपल्याला अशा काही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अंघोळही करायची असते. बऱ्याच वेळा आपण अनेक लोकांना भेटतो. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल चांगलीच गोष्ट असेल असं नाही. काही गुप्त शत्रू देखील असतात आणि काही आपल्या तोंडावर चांगलं बोलतात आणि ते आपलं वाईट होण्यासाठी खूप सारे प्रयत्न देखील करतात. त्यामुळे अशा लोकांची दृष्टीसुद्धा आपल्याला लागू शकते. त्याचबरोबर आपण
एखाद्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणची जागा कशी आहे काय आपल्याला माहीत नसतं, त्या ठिकाणची जी वाईट शक्ती आहे किंवा मग काही नकारात्मकता आहे तर ती आपल्यासोबत आपल्या घरामध्ये येते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये खूप सारे भांडणं, अडचणी, दोष हे निर्माण होतात आणि त्यामुळेच अशा पवित्र दिवशी आपल्याला स्नान करायचं आहे आणि ती स्नान करत असताना त्यामध्ये काही वस्तू टाकून आपल्याला स्नान करायचं आहे। तर पहा आपल्याला कोणत्या वस्तू ह्या टाकायच्या आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे गंगाजल। तर आपल्याला थोडं का होईना गंगाजल प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। गंगाजल टाकल्याने आपल्याला पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं। जर गंगाजल नसेल तुम्ही गोमित्र देखील टाकू शकता। त्यानंतरची वस्तू म्हणजे आपल्याला कच्चं दूध जे आहे तर ते थोडंसं चम्मचभर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। आणि आता पहा सकाळी सकाळी जर तुमच्याकडे कच्चं दूध नसेल तर थोडंसं दही तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता। असं म्हटलं जातं आपण पौर्णिमेच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये दूध किंवा दही टाकून जर अंघोळ केली तर आपले पितृ प्रसन्न होतात, आपल्यामध्ये काही दोष अडचणी आहेत ते सुद्धा दूर होऊन जातात। यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे लाल चंदन। तर आपल्याकडे लाल चंदन असेल तर ते आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचं आहे। यानंतर आपल्याला थोडेसे खडे मीठ जे आहे तर ते अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे। यामुळे काय होतं की घरातली जी नकारात्मकता आहे, आपल्यामध्ये काही नकारात्मकता आहे किंवा काही वाईट शक्ती असतील तर त्यासुद्धा नष्ट होऊन जातात। आणि चिमूटभर हळद आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे। हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि यामुळे आपल्याकडे लक्ष्मी ही आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी ही टिकून राहते आणि प्रत्येक कामामध्ये यश आपल्याला प्राप्त होते। त्यामुळे आपल्याला चिमूटभर हळद या पाण्यामध्ये टाकायची आहे। तर बघा तुम्हाला ह्या ज्या वस्तू मी सांगितलेल्या आहेत त्यापैकी तुमच्याकडे एखादी वस्तू जर नसेल तर काही हरकत नाही, तर तुम्ही यापैकी एखादी वस्तू नाही टाकली तरी सुद्धा चालेल, परंतु जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्या टाकून तुम्हाला अंघोळ ही करायची आहे आणि नंतर आपल्याला या पाण्याने स्नान करायचं आहे। आता बघा बरेच जण म्हणतात आम्ही भरपूर उपाय करतो पण त्याचे फायदे आम्हाला होत नाही। त्याचं कारण असं आहे की आपण जे काही उपाय करतो ते काही चुकीच्या पद्धतीने जर आपण करण्यात आले तर आपल्याला त्या उपायाचे दोष लागले जातात। त्यामुळे उपाय करताना एकदम व्यवस्थित आणि नियमानुसारच करायचे असतात। त्यामुळे पहा तुम्हाला आंघोळी करताना सुद्धा डायरेक्ट पाणी हे आपल्या गुडघ्यावर किंवा डोक्यावर टाकायचं नाही, तर पहिला मग भरून घ्यायचा आहे तो आपल्या उजव्या खांद्यावरती आपल्याला टाकायचा आहे। दुसरा मग भरून घ्यायचा आहे डाव्या खांद्यावरती टाकायचा आहे। त्यानंतर तिसरा मग भरून घ्यायचा आहे डोक्यावरती टाकायचा आहे। तर या पद्धतीनेच आपल्याला अंघोळ ही करायची आहे। अंघोळ करत असताना श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे। हा मंत्र जो आहे ना तर तो आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली मानला जातो। आता बघा तुम्ही अंघोळ झाल्यानंतर तुमच्याकडे जर लाल कलरचे कपडे असतील तर लाल कलरचे कपडे तुम्ही परिधान करावे किंवा भगव्या कलरचे असतील ते परिधान केले तरी सुद्धा चालतील। त्यानंतर तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे। तर सूर्याला अर्घ्य देताना त्या पाण्यामध्ये थोडंसं लाल चंदन टाकायचं आहे, लाल फूल टाकायचं आहे आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुळशी मातेला देखील पाणी अर्पण करायचं आहे। तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला असा हा एक उपाय अंघोळीच्या पाण्यातला तो तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे, म्हणजे उद्या करायचा आहे। तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत जय श्रीराम।